नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे ॲस्ट्रो गाईड इंडिया या चॅनलवर. मित्रांनो, मकर संक्रांती हा फक्त सण नाही, हा सूर्यदेवाचा अत्यंत शक्तिशाली दिवस आहे. या दिवशी झालेल्या छोट्या चुका संपूर्ण वर्षावर परिणाम करू शकतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीचे महत्त्व. मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायण सुरू होतं. हा काळ यश, प्रगती, आरोग्य आणि सकारात्मकतेचा मानला जातो. पण जर या दिवशी चुकीची कृती केली तर त्याचा नकारात्मक परिणाम लवकर दिसून येतो. भांडण व राग टाळा. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी भांडण, वादविवाद, राग हे पूर्णपणे टाळा. धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी उच्चारलेले कटू शब्द वर्षभर घरात तणाव निर्माण करतात. अपमान करू नका. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः वृद्ध, गरीब, गरजू लोक यांचा अपमान केल्यास सूर्यदेव रुष्ट होतात आणि मान सन्मान कमी होतो. मांसाहार व मद्यपान. मित्रांनो, मकर संक्रांती हा सात्विक ऊर्जेचा दिवस आहे. या दिवशी मांसाहार, दारू, तंबाखू हे टाळले पाहिजे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. केस व नखे कापणे. या दिवशी केस किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक अडचणी आणि आरोग्य समस्या उद्भवतात असे मानले जाते. उधारी व्यवहार. मकर संक्रांतीला पैसे उधार देणे किंवा घेणे टाळावे. या दिवशी केलेली उधारी वर्षभर आर्थिक ताण वाढवते अशी समजूत आहे. कपडे व दिनचर्या. या दिवशी फाटके, मळके कपडे घालू नका. स्वच्छ, सुंदर आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे अत्यंत शुभ मानले जातात. तसेच उशिरा उठणे टाळा. कपडे व दिनचर्या. मित्रांनो, या दिवशी दान न केल्यास सण अपूर्ण मानला जातो. तीळ, गूळ, अन्न किंवा कपडे नक्की दान करा. आणि नकारात्मक विचार, भीती, तक्रार हे सर्व टाळा. काय करावे आणि आउटरो. मकर संक्रांतीला हे नक्की करा. सकाळी लवकर उठा, सूर्यदेवांना अर्घ्य द्या, तिळगुळ वाटा, गोड बोला, मनात शुभ संकल्प ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि ॲस्ट्रो गाईड इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचे शक्तिशाली उपाय. तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नमस्कार.